मत्तयाचे शुभवर्तमान अध्याय 6 ओवी 33 मध्ये आम्ही वाचतो. प्रिय बंधू आणि भगिनीनो, वचन आम्हाला सांगते, तर तुम्ही पहिल्याने त्याचे राज्य व त्याचे नीतिमत्व मिळवण्यास झटा. म्हणजे त्याच्याबरोबर ह्याही गोष्टी, म्हणजे सर्व गोष्टी तुम्हाला मिळतील. ह्याही गोष्टी म्हणजे आम्हाला काय पाहिजे? अन्न, पाणी, वस्त्र, निवारा, सुख, शांती, आरोग्य, पैसा, सर्व काही मिळेल. सर्वात आधी आम्ही काय करावं म्हणून वचन सांगत आहे, त्याचे राज्य, परमेश्वराचे राज्य, परमेश्वराचे राज्य नीतीचे राज्य, परमेश्वराचे राज्य न्यायाचे राज्य, परमेश्वराचे राज्य सत्याचे राज्य. आमच्या जीवनामध्ये सत्य आलं, आमच्या जीवनामध्ये नीती आली, आमच्या जीवनामध्ये प्रेम आलं, आमच्या जीवनामध्ये प्रामाणिकपणा आली, देवाचे राज्य आले. देवाची इच्छा आमच्या जीवनामध्ये जर पूर्ण झाली तर आम्हाला कोणत्याही गोष्टीची अडचण येणारच नाही. आमच्या जीवनामध्ये पैसा आम्हाला रुकावट बनणार नाही, आमच्या जीवनामध्ये घर आम्हाला रुकावट बनणार नाही, आमच्या जीवनामध्ये धनसंपत्ती आम्हाला रुकावट बनणार नाही. परमेश्वर आमच्यासोबत राहील आणि परमेश्वराचे राज्य आमच्या जीवनामध्ये आम्हाला अनुभव करण्यास मिळेल. म्हणून प्रिय बंधू आणि भगिनीनो, सर्वात आधी आम्ही देवाचे राज्य मिळवण्यासाठी, नीती, न्याय, प्रेम, शांती मिळवण्यासाठी झटूया आणि नीतीने वागण्यासाठी देवाचे राज्य आणि त्याचे नीतिमत्व, इमानदारी, सत्य आणि प्रामाणिकपणा आणि वाईट आमच्या जीवनामध्ये कधी राहू नये. अशा प्रकारे जीवन जगल्याने देवाची कृपा आमच्यावर येईल आणि आम्ही धन्य बनू.